सो असा कुठला एक पार्ट आहे की जो डिफरन्शिएट करतो पुणेरी पॅटर्नला बाकी इन्स्टिट्यूट सोबत? तसं बाकी इन्स्टिट्यूटमध्ये जर आपण चेक केलं ते म्हणजे तिथे फक्त एक त्यांचा ग्रुप असतात की तिथे त्या ग्रुपमध्ये त्यांचं प्लेसमेंट कॉल पडतात. मग स्टुडंट अप्लाय करतोय किंवा नाही करत किंवा त्याच्यानंतर ज्यांचं सिलेक्शन होतंय त्यांनाच म्हणजे पुढची प्रोसेस त्याच्यामध्ये भरपूर प्रोसेस असतात. सो आता टेक्निकल टीचिंगचं जर आपण बोललो तर टेक्निकल टीचिंग मध्ये काय तुम्हाला बेस्ट वाटलं किंवा काय असावे होतं ट्रेनरचं समजून सांगण्याचं की जो तुम्हाला बेस्ट वाटला? आपल्या ज्या कृषाली मॅम होत्या तर त्या मॅमने म्हणजे त्यांचं जर नॉलेज म्हटलं तर जावासाठी एकदम खूप नॉलेज होतं, एकदम म्हणजे डीप पासून होतं नॉलेज. आणि जसं की टेक्निकल टीचिंग सोबतच पुणेरी पॅटर्नमध्ये बाकीच्या पण भरपूर गोष्टी जसं माझे सेशन असतात किंवा नाही का प्लेसमेंट टीम आहे. सो मग आता तुम्ही त्याच्यातून काय शिकलात किंवा तुम्हाला ते कसं हेल्प करतंय म्हणजे नाही का रनिंग तुमच्या ऑनगोइंग प्लेसमेंट चालू आहे. सो त्यामुळे तुम्हाला कुठे कुठे हेल्प होते पीडी सेशनची? पीडी सेशनचे म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल मी इंटरव्ह्यू दिले होते अगोदर खूप, त्याच्यामध्ये सिलेक्शन होत नव्हता केला होता. इथे आल्यानंतर प्रत्येक सॅटर्डेला मॅमचे सेशन व्हायचे. त्या सेशनमध्ये मॅम पीडी सेशनमध्ये खूप काही शिकवायचं, प्लस आपलं डेली इंग्लिशचं ग्रुप डिस्कशन व्हायचं. त्या ग्रुप डिस्कशनमुळे आपला जो इंग्लिश बोलण्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप बूस्ट झाला माझा. आयटीची कंडिशन तुम्ही फार जवळून बघितली कारण प्रत्येक स्टुडंट हा म्हणजे नाही का इन्स्टिट्यूट कडून तर डेफिनेटली प्लेसमेंट हा घेतोच पण पर्सनली पण खूप जास्त सर्चिंग करतो बरोबर. सो तुम्ही जी सिच्युएशन बघितली त्याबद्दल तुम्ही काय सांगणार कारण पुणेरी पॅटर्नची प्लेसमेंट टीम तर डेफिनेटली आम्ही आमचे एफर्ट पुट करतोयच बट तुम्ही काय एक्सपिरियन्स केला सध्या मार्केटमध्ये खरंच काय चालतं? जवळपास लास्ट जून पासून तर आतापर्यंत मी ऑनलाईन Naukri.com, लिंक्डइन, इंडीड, फाउंडेड अशा भरपूर वेबसाईट आहेत जिथे आपण ऑनलाईन अप्लाय करतो. पण तसे खूप कमी रिस्पॉन्स येतात की हे येतात. त्यामध्ये जवळपास 90% जे आहे ते एक्सपिरियन्स लोकांसाठीच वॅकन्सी असतात. फ्रेशरसाठी कोणच हे करत नाही आणि त्याच्यामुळे तिथं तर काही होऊ शकत नव्हतं. सो सूरज, आज तुमच्याच बॅचचे किंवा आपले जे काही क्लासेसचे जे मुलं आहेत की जे अजूनही वेटिंगला आहेत प्लेसमेंटसाठी त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना फक्त एकच सांगायचं आहे की जो आपण जे शिक्षण घेतोय कोणतीही डिग्री म्हणा कमीत कमी 3 किंवा 4 वर्ष लागतात. तर 4 वर्ष जर आपण जॉब शिक्षण घेतलं तर तो आपण घेतो जॉबसाठी आणि ऍट द एंड आपल्याला आपण जर पहिली गोष्ट आपण प्रयत्न करत नाही, प्रयत्न जर केला तर जॉब लागेल. त्यासाठी फक्त एक टार्गेट ठेवायचं की आपल्याला एवढ्या दिवसामध्ये जॉब पाहिजे. हॅलो, मी सुरेश बडे. माझं मूळ गाव अहिल्यानगर, नगर जिल्ह्यामध्ये भिलवडे नावाचं माझं गाव आहे. त्यानंतर मी तिथे 10वीचं शिक्षण घेतले. 10वी नंतर पुढे करायचं काय? तर हा माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न होता. तर मी डिसाईड केलं की आय-टी करू की डिप्लोमा करू. तर घरचे बोलले की डिप्लोमा कर. त्यानंतर माझं 10वीला पर्सेंटेज चांगले असल्यामुळे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहिल्यानगर माझा नंबर लागला. तिथे मी चांगल्या पर्सेंटेजने पास आउट झालो. त्यानंतर डिग्रीसाठी मी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये माझे डिग्री कंप्लीट केली आणि त्यानंतर मी जॉबसाठी खूप ठिकाणी प्रयत्न केले. बट मला जॉब भेटला नाही. खूप प्रयत्न करून पण जॉब भेटत नव्हता. मग माझ्याकडे एक लास्ट ऑप्शन होता की एक चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये क्लास जॉईन करायचे आणि तिथून क्लास थ्रू आपण एक जॉब घ्यायचा. तर जॉब मिळवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पुण्यामध्ये खूप क्लासेस पाहिले, पण क्लास मला मिळाला नाही. नंतर मी ऑनलाईन सर्च केलं Googleवरती आपला क्लास कोणते कोणते असतात. तर त्यामध्ये मला पुणेरी पॅटर्न हा क्लास मिळाला. तिथे येऊन मी व्हिजिट केलं आणि मला क्लासचं जे आहे इंटरनल हे, तर मला ते आवडलं आणि त्यानंतर मी क्लास जॉइन केला आणि 6 महिन्यापूर्वी मी क्लास जॉइन केला होता आणि आता मला माझे म्हणजे माझ्या मनात मला जो आवडीचा जॉब आहे तो मिळालेला आहे आणि आता माझं जॉब जॉइन झालेलो आहे आणि आता मी त्या गोष्टीसाठी म्हणजे जो मी 6 महिन्यापूर्वी जे ठरवलं होतं, ती गोष्ट आज मला मिळालेली आहे आणि ह्या गोष्टीचा मला खूप आनंद होत आहे. त्यासाठी मी म्हणजे पुणेरी पॅटर्नचे आणि स्पेशली सारिका मॅम आणि सिद्धेश सरांचे खूप खूप आभार व्यक्त. सो जसं की मी सांगितलं की पुणेरी पॅटर्न मधून बऱ्याच मुलांना ट्रेनिंग प्लेसमेंट ह्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो. सो आज आपल्या स्टुडंटचं प्लेसमेंट झालेलं आहे. सो सूरज काय सांगाल बाकी स्टुडंटला आज कसं वाटतंय? आज म्हणजे जवळपास 1 वर्ष म्हणजे लास्ट जून पासून मी जॉब सर्च करत होतो. त्यानंतर 3 महिने पूर्ण जॉब सर्च करण्यामध्ये गेले. कुठंच काही रिझल्ट नव्हता. कंपन्याला मी ऑनलाईन अप्लाय करून सुद्धा काही रिझल्ट भेटत नव्हता. त्यानंतर मग मी क्लासेस ऑनलाईन खूप सर्च केले. पुण्यामध्ये ऑफलाईन व्हिजिट केल्या. खूप हे केले. त्यानंतर काही रिझल्ट दिसत नव्हता क्लासेसचा चेक केल्यानंतर.
नंतर मग मी पुणेरी पॅटर्नच्या आपल्या ऑनलाईन वेबसाईटवर गेलो. तिथं चेक केला आणि रिझल्ट चेक केला. रिझल्टमध्ये मला वाटलं की ह्या क्लासमध्ये आपल्याला 100% प्लेसमेंट भेटू शकते. त्यानंतर मी इथे येऊन ॲडमिशनसाठी सिद्धेश सरांसोबत इन्क्वायरी केली. त्यांनी मला ॲश्युरिटी दिली की तुम्हाला प्लेसमेंट भेटून जाईल आणि ट्रेनिंग पण एकदम परफेक्टमध्ये भेटेल. तर त्यानंतर आपले ॲडमिशन झाले आणि आपल्याला जावामध्ये मला आपले एकदम फुल स्टॅकसाठी मी ॲडमिशन घेतले होते. तर त्याच्यामध्ये मला फ्रंट एंड आणि बॅक एंडचा पूर्णपणे सपोर्ट मिळाला मॅमकडून आणि टेक्नॉलॉजीसाठी एकदम परफेक्टली टीच केलं आणि प्रॅक्टिकल नॉलेज पण भेटले. तर त्याचा अभ्यास करून मला आता जॉब भेटले. हो, चालेल. सो सूरज, जसं की तुम्ही म्हणजे भरपूर इन्स्टिट्यूट बघितले असतील डेफिनेटली. सो असा कुठला एक पार्ट आहे की जो डिफरन्शिएट करतो पुणेरी पॅटर्नला बाकी इन्स्टिट्यूट सोबत? तसं बाकी इन्स्टिट्यूटमध्ये जर आपण चेक केलं तर तिथे जवळपास म्हणजे ऍप्टिट्यूड राऊंड होत ऍप्टिट्यूड म्हणजे तिथे फक्त एक त्यांचा ग्रुप असतात की तिथे त्या ग्रुपमध्ये त्यांचं प्लेसमेंट कॉल पडतात. मग स्टुडंट अप्लाय करतोय किंवा नाही करत किंवा त्याच्यानंतर ज्यांचं सिलेक्शन होतंय त्यांनाच म्हणजे पुढची प्रोसेस त्याच्यामध्ये भरपूर प्रोसेस असतात. तर इथे आल्यानंतर जे मी चेक केलं की इथे शक्यतो म्हणजे त्यांच्यापेक्षा आपले राऊंड कमी होता. कधी म्हणजे काही काही कंपन्यांसोबत डायरेक्टली आपले इंटरव्ह्यू पण शेड्यूल होता विदाउट बाकी राऊंड स्किप करता. तर तो मला हा पॉईंट खूप चांगला वाटला. ग्रेट. चालेल. आणि जसं की आता तुम्ही टीचिंग बद्दल सांगितलं की तुम्ही पुणेरी पॅटर्न जॉइन केलं ऑब्व्हियसली. सो आता टेक्निकल टीचिंगचं जर आपण बोललो, तर टेक्निकल टीचिंग मध्ये काय तुम्हाला बेस्ट वाटलं किंवा काय असा वे होता ट्रेनरचा समजून सांगण्याचा की जो तुम्हाला बेस्ट वाटला? टेक्निकलमध्ये जर म्हटलं तर आपल्या ज्या वृषाली मॅम होत्या, तर त्या मॅमने म्हणजे त्यांचं जर नॉलेज म्हटलं तर जावासाठी एकदम खूप नॉलेज होतं. एकदम म्हणजे डीप पासून होतं नॉलेज. त्यांनी मला जेव्हा आपलं जावाचं फर्स्ट लेक्चर झालं, त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की जर फाउंडेशन क्लिअर करायचं असेल, तर बेसिकसाठी त्यांनी मला एक सी लँग्वेजचं एक बुक सजेस्ट केलं होतं. तर मी ते बुक रेफर करून आपलं जे बेसिक फाउंडेशन आहे ते क्लिअर केलं. सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या आणि त्यानंतर मग हळूहळू पुढे जावाचं डेव्हलपमेंट वगैरे सगळं क्लिअर करून घेतलं. करेक्ट. गुड. चालेल. आणि जसं की टेक्निकल टीचिंग सोबतच पुणेरी पॅटर्नमध्ये बाकीच्या पण भरपूर गोष्टी जसं माझे सेशन असतात किंवा नाही का प्लेसमेंट टीम आहे. सो मग आता तुम्ही त्याच्यातून काय शिकलात किंवा तुम्हाला ते कसं हेल्प करतंय? म्हणजे नाही का रनिंग तुमच्या ऑनगोइंग प्लेसमेंट चालू आहेत. सो त्यामध्ये तुम्हाला कुठे-कुठे हेल्प होते पीडी सेशनची? पीडी सेशनचे म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल मी इंटरव्ह्यू दिले होते अगोदर खूप. त्याच्यामध्ये सिलेक्शन होत नव्हतं आणि जरी झालं तर कुठं एक अर्ध्या राऊंडमध्ये किंवा फायनल राऊंडमध्ये निघायचं. म्हणजे मी रिजेक्ट व्हायचो. कधी टेक्निकल राऊंड क्लिअर होत नसायचा. तर ह्या खूप गोष्टी फेस केल्या होत्या. इथे आल्यानंतर प्रत्येक सॅटर्डेला मॅमचे सेशन व्हायचे. त्या सेशनमध्ये मॅम पीडी सेशनमध्ये खूप काही शिकवायच्या. प्लस आपलं डेली इंग्लिशचं ग्रुप डिस्कशन व्हायचं. त्या ग्रुप डिस्कशनमुळे आपला जो इंग्लिश बोलण्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप बूस्ट झाला माझा. अगोदर म्हणजे एवढा नव्हता ॲज कम्पेअर टू स्टार्टिंग. फर्स्ट मंथमध्ये तर एवढा नव्हताच. मी स्टार्टिंगला एकदम फक्त असं गप्प बसून सगळे मुलं काय बोलतात ते पाहायचो आणि मग 1 महिन्यानंतर माझ्यामध्ये पण थोडा कॉन्फिडन्स आला की आपण पण हळूहळू बोलू शकतो आणि 2-3 महिन्यानंतर मी मुलांमध्ये एकदम म्हणजे 100% इंग्लिश नाही पण माझा कॉन्फिडन्स तर बूस्ट झाला एवढं मला समजलं आणि त्यानंतर त्या कॉन्फिडन्सवरच आपण आता मी जॉबला जॉईन झालो. चालेल. सो सूरज, जसं की आता तुम्ही बघताय आयटीची कंडिशन तुम्ही फार जवळून बघितली. कारण प्रत्येक स्टुडंट हा म्हणजे नाही का इन्स्टिट्यूट कडून तर डेफिनेटली प्लेसमेंट हा घेतोच, पण पर्सनली पण खूप जास्त सर्चिंग करतो, बरोबर? सो तुम्ही जी सिच्युएशन बघितली त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? कारण पुणेरी पॅटर्नची प्लेसमेंट टीम तर डेफिनेटली आम्ही आमचे एफर्ट पुट करतोयच आहे. बट तुम्ही काय एक्सपिरियन्स केला? सध्या मार्केटमध्ये खरंच काय चालू आहे? सध्या मार्केटची कंडिशन खूप हे आहे. जवळपास लास्ट जून पासून तर आतापर्यंत मी ऑनलाईन Naukri.com, LinkedIn, Indeed, Foundit अशा भरपूर वेबसाईट आहेत जिथे आपण ऑनलाईन अप्लाय करतो. पण असे खूप कमी रिस्पॉन्स येतात की हे येतात आणि त्यामध्ये जवळपास 90% जे आहे ते एक्सपिरियन्स लोकांसाठीच वॅकन्सी असतात. फ्रेशरसाठी कोणच हे करत नाही आणि त्याच्यामुळे तिथं तर काही होऊच शकत नव्हतं. म्हणून मग त्यानंतर मी क्लास जॉईन केले आणि क्लास थ्रू पण झालं आणि आपण त्याच्यासोबत आपण स्वतः पण अप्लाय करणं किंवा रिकमेंडेशन ही खूप महत्वाची आहे सध्या सिच्युएशन. तर की इथं जे जॉब अवेलेबल आहेत ते एक्सपिरियन्ससाठीच आहे आणि जे फ्रेशरसाठी आहेत ते एकतर कॉलेज थ्रू उचलता किंवा मग क्लास थ्रू. हे 2 ऑप्शन असतात. तर मुलांकडे एकच ऑप्शन राहतो, एक तर कॉलेजला असताना एक तर कॉलेज थ्रू प्लेसमेंट घ्यायची, नसेल तर मग क्लास जॉईन करायचा. दुसरा ऑप्शन राहतच नाही. आपला पुणेरी पॅटर्न थ्रू सपोर्ट मिळालेलाच आहे आणि त्यांची अश्युरिटी पण आहे की जरी मला हा जॉब भेटला, इन केस मला फ्युचरमध्ये जरी जॉब कॉल्स पाहिजे असतील तरी आपल्या मॅम्स मला सपोर्ट करणारच आहे आणि हा सपोर्ट आपल्याला लाईफ टाईम सपोर्ट राहील असं म्हणजे
गॅरंटी दिलेली आहे. आणि हाच सपोर्ट जर एवढा पर्सनल सपोर्ट भेटला ना तर म्हणजे टेन्शन कमी होतं की आपल्याला पण जॉब भेटू शकतो. नाहीतर काय होतं की आपण नुसते क्लास लावायचे फक्त, परत कोणी फॉलोअप घेत नाही, अभ्यास करतोय किंवा असेसमेंट दिल्या काही होत नाहीये. अशानं काय होतं की मुलगा पण काय वाटतं आपले पैसा वेस्ट गेला. जर कंटिन्यू जर फॉलोअप घेत राहिला ना की त्याला काय वाटतं की आपण जर नाही केलं तर आपल्याला जॉब भेटणार नाही. मग त्या गोष्टी मुलगा काय करतो की कंटिन्यू त्या गोष्टी करत राहतो आणि ऍट द एंड त्याला जॉब भेटतो शेवटपर्यंत. जर त्याला जर फॉलोअप घेतलाच नाही तर मग तो काय म्हणतो की आपण क्लासला पैसे भरले, चट क्लासवर आपल्याला नोकरी देणार आहेत, पण ते होतच नाहीये. असा विषय तो मुलगा काय करतो की तो क्लासवर डिपेंड राहतो. मग त्याच्यात म्हणजे तो स्टडी करणार नाही किंवा ह्या गोष्टी त्याच्याकडे फोकस कमी होतो. आणि मग ऍट द एंड तो शेवटला काय करतो, मग क्लासने मला हे द्यायला नाही, ते दिलं नाही किंवा कॉल प्रोव्हाइड नाही केले, असं होतं. आणि जर जर फॉलोअप जर टीचरने घेतला ना टाइम टू टाइम तर मग मुलगा बी तेवढा ऍक्टिव्ह राहतो प्रत्येक गोष्टीसाठी. राईट. आणि जसं आता आपण बोललो की नाही का बाकी ठिकाणी ग्रुप्स असतात. सो बेसिकली मी सगळ्यांना पब्लिकली हेच सांगेल की पुणेरी पाट्यामध्ये कुठलाच ग्रुप अलाउड नाहीये. त्याचं तेच एकमेव कारण आहे की आम्हाला ग्रुपवरती टाकून फ्री नाही व्हायचं. आम्ही प्रत्येक स्टुडंटला पर्सनली कनेक्टेड आहे. कारण आम्हाला असं वाटतं की नाही, तो त्या मुलांचा राईट आहे. राईट. कारण ग्रुप झाला म्हणजे प्रत्येकजण रिलॅक्स झाला. पण असं नाही ना. कारण शेवटी ऍट द एंड तो इंटरव्ह्यू झाला का, त्याच्यातून काय आपल्याला अपडेट आलंय किंवा त्या मुलाला मग ठीक आहे त्याच्यामध्ये नाही झालं, तो नाही जाऊ शकला, का नाही जाऊ शकला, त्याच्या प्रॉब्लेमला सोल्युशन देणं, ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट. कारण त्याशिवाय रिझल्ट नाही होऊ शकत. आज आपण 4-5 इंटरव्ह्यू दिले तरी एखादा दुसरा वाटतो आपल्याला किंवा 4-5 मधून आपण हे तरी लर्निंग घेतो की बाबा मला काय येतं किंवा नाही येत. वाटतं आपल्याला एका मोमेंटला की बाबा एखादी गोष्ट आपल्याला नाही जमत, चला आपण अशा टाईपच्या इंटरव्ह्यूला जाऊ. पण जाणं फार महत्वाचं आहे. फक्त पोस्टिंग करून काहीच होत नाही, कारण ते सगळेच जण करतात. महत्वाची गोष्ट आहे त्या गोष्टीवरती ऍक्शन करणं की नाही बाबा आपण गेलो पाहिजे किंवा विद्यार्थ्यांनी पण ऍटलीस्ट सांगितलं पाहिजे. आणि ही गोष्ट फ्रेशरच्या बाबतीत फार कॉमन आहे की जसं की पहिला जॉब आयटी मिळतो तर खरं, पण काही रिझन्समुळं तो टिकवताही नाही येत. म्हणजे 100 पैकी काही पर्सेंटेज मुलं अशी असतात की ज्यांना तो नाही टिकवता येत. त्या केसमध्ये पुणेरी पाटीलची टीम असते हेल्प करायला. सो हे सगळ्यांसाठी अप्लाय होतं. असं काही नाही की माझ्यासाठी कोणी स्पेशल. सगळ्यांसाठी या गोष्टी अप्लाय होतात. कारण की कसं आहे, पहिल्या जॉब सगळ्याच गोष्टी माहित नसतात. सो त्यासाठीच माझे सेशन्स असतात. सो त्या सेशन मधून पण मी हाच अवेअरनेस करते की बाबा आयटी मध्ये काय रियालिटी, म्हणजे काय ईमेल कसा लिहायचा. आजच मी ते शिकवलं. म्हणजे होतं असं कधी-कधी की चुकून एखादी गोष्ट आपल्याकडून नाही का वेगळी लिहिली जाते किंवा लीव्ह ॲप्लिकेशन आपल्याकडून एखादं बाउन्स होतं. समोरचा त्याला सिरियसली घेतो. सो ह्या गोष्टी कॉमन होतात. सो त्यामुळं ॲज अ इन्स्टिट्यूट म्हणून आम्ही जी काही जर्नी मुलांसोबत करतो, सो ती लाँग रनला असते. आणि आम्हालाही वाटतं की मुलांनी पण एक त्यांचा नाही का 1-2 वर्ष लागतात फक्त एखाद्याला सेटल व्हायला. 1-2 वर्ष जर तुम्ही प्रॉपरली ते अप-डाउन्स बघून सेट झाला तर मग परत कदाचित इन्स्टिट्यूटची गरज नाही पडणार. पण जसं कॉलेजची काय कंडिशन आहे सगळ्यांना माहिती आहे. सो ॲज अ इन्स्टिट्यूट लेव्हल वी आर देअर टू हेल्प यू आउट. फक्त त्यामध्ये तुम्ही ॲटलीस्ट एक इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे की बाबा माझा इंटरव्ह्यू झाला, नाही झाला. एवढं तरी आमच्या टीमला कळालं तरी आम्ही शुअर होतो की ठीक आहे चला हे असं आहे. सो त्यावेळी मग आम्हाला पण हेल्प करता येते. सो वी आर देअर टू कोऑपरेट ईच अँड एव्हरी स्टुडंट. फक्त तुमचे त्याच्यामध्ये 100% कोऑपरेशन पाहिजे. सो सूरज, आज तुमच्याच बॅचचे किंवा आपले जे काही क्लासेसचे जे मुलं आहेत की जे अजूनही वेटिंगला आहेत प्लेसमेंटसाठी, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना फक्त एकच सांगायचं आहे की जो आपण जे शिक्षण घेतलंय, कोणतीही डिग्री म्हणा, कमीत कमी 3 किंवा 4 वर्ष लागतात. तर 4 वर्ष जर आपण जॉब शिक्षण घेतलं तर तो आपण घेतो एक जॉबसाठी. आणि ऍट द एंड आपल्याला आपण जर पहिली गोष्ट म्हणजे आपण प्रयत्न करत नाही. प्रयत्न जर केला तर जॉब लागेल. आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागते आणि त्यासाठी फक्त एक टार्गेट ठेवायचं की आपल्याला एवढ्या दिवसामध्ये जॉब पाहिजे. जसं मी ते ऍडमिशनच्या वेळेस आलो होतो तसं मी सिद्धेश सरांना अगोदरच क्लिअर केलं होतं, सर मला काही झालं कोणत्याही सिच्युएशन मध्ये मला मार्च किंवा एप्रिलच्या एंडिंग पर्यंत मला जॉब पाहिजे. तर त्यामुळे माझं टार्गेट कम्प्लीट होत म्हणजे टार्गेट फिक्स होते आणि माझा फोकस पूर्ण स्टडीकडे होता. आणि मी मी पण मॅमला काही डाऊट असेल तर विचारायचो. आणि माझे इंटरव्ह्यू शेड्यूल झाले की मॅम विचारायच्या कुठं कंपनीला पाठवलं की अप्लाय केलंय नाही केलंय किंवा इंटरव्ह्यूला गेला, राऊंड कोणत्या राऊंडला सिलेक्ट झाला, कुठं रिजेक्ट झाला. आणि फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपण जर कोणत्याही गोष्टीला रिजेक्ट झालो तर रिजेक्शन जे आहे ना ते खूप वाईट वाटतं की त्यानंतर रिजेक्ट झाल्यानंतर आहे ना माणूस एक डिप्रेशनच्या स्टेजला जातो. पण ते एक रिजेक्शन आपल्याला ऍक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. रिजेक्शन ऍक्सेप्ट केलं ना की आपल्याला कळतं की आपण कोणत्या गोष्टीमध्ये कमी पडतो. आणि तेव्हा आपण जी गोष्ट आपल्यामध्ये कमी आहे ना ती गोष्ट अगोदर पूर्ण करायची आणि परत एकदा त्या गोष्टीला फेस करायला सामोरं जायचं. चालेल, अभिनंदन. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ. आयटी करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.